Hi students, in the last lecture we studied topic 3, two stories about flying, part 1, his first flight. Today we are going to learn part 2, the black aeroplane, written by Frederick Forsyth. Students, two stories about flying ह्यामध्ये आपण पहिलं पार्ट पाहिलं आपण हिज फर्स्ट फ्लाईट. नंतर दुसरा पार्ट आहे द ब्लॅक एरोप्लेन. म्हणजे ज्या दोन गोष्टी उडण्याच्या संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो की या दोन्ही गोष्टी फ्लाईंग संदर्भात आहेत. त्याच्यामध्ये हिज फर्स्ट फ्लाईट हा पार्ट 1 होता आणि आता ह्या लेसनचा दुसरा पार्ट म्हणजे द ब्लॅक एरोप्लेन. द ब्लॅक एरोप्लेनचा पार्ट 1 आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता ब्लॅक एरोप्लेन was written by Frederick Forsyth. Who was here? What is there in this lesson? Let's know. First of all, before you read, since the earliest times, humans have dreamed of conquering the skies. Here two stories about flying. मी सांगितलं ना, या ठिकाणी दोन गोष्टी दिलेल्या आहेत फ्लाईंगच्या संदर्भात आणि पहिली गोष्ट आपण अभ्यासली काय हिज फर्स्ट फ्लाईट. त्याच्यामध्ये सीगुलच्या बाबतीत आपण अभ्यासले एक समुद्र पक्षी. आता दुसरी स्टोरी त्याच्या आपल्याला सुरुवातीला आपण एक क्वेश्चन बघूया आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला शोधायचा आहे. अ पायलट इज लॉस्ट इन स्टॉर्म क्लाउड्स. डज ही अराईव्ह सेफ? हू हेल्प्स हिम? एक पायलट असतो. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही बघत असाल पायलट म्हणजे कोण? जो विमान चालवतो त्याला आपण पायलट म्हणतो. आणि तो विमान चालवताना स्टॉर्म क्लाउड्स म्हणजे ढगांचं वादळ असतं, ढग असतात. त्या ढगांच्या वादळामध्ये तो स्वतःला हरवला. तो विमान चालवतोय आणि तो हरवला. त्याला आता कळत नाही कसं काय जायचं आणि याच्यातून निघायचं. मग डज ही अराईव्ह सेफ? तो सुरक्षितरित्या येतो का खाली? हू हेल्प्स हिम? त्याला कोण मदत करतं याच्यासाठी? या लेसनमध्ये आपण बघूया द ब्लॅक एरोप्लेनमध्ये या प्रश्नाचं उत्तर. द मून वॉज कमिंग अप इन द ईस्ट behind me and stars were shining in the clear sky above me. काय म्हणतोय नरेटर? काय म्हणतो लेखक? द मून वॉज कमिंग अप इन द ईस्ट. चंद्र हा पूर्वेकडे येत होता माझ्या मागे मागे, म्हणजे मी आकाशात होतो, एरोप्लेन चालवत होतो. अँड स्टार्स वेअर शायनिंग इन द क्लिअर स्काय अबोव मी. आणि स्टार पण त्या ठिकाणी चमकत होते. देर वॉजंट अ क्लाउड इन द स्काय. आणि त्या आकाशात एक पण क्लाउड नव्हतं दिसत. आय वॉज हॅपी टू बी अलोन हाय अप अबोव द स्लीपिंग कंट्री साईड. आणि मला खूप आनंद झाला की मी जे खाली लोक कंट्री साईड म्हणजे शहराकडे जे वरून खाली दिसतं ना, शहर दिसतात आपल्याला, गावं दिसतात, तर त्या ठिकाणी लोक रात्रीच्या वेळेस झोपलेले होते आणि मी वरून उडत होतो. माझे विमान घेऊन मी विमान चालवत होतो. तो आनंदी होता. आय वॉज फ्लाईंग माय ओल्ड डकोटा एरोप्लेन ओव्हर फ्रान्स बॅक टू इंग्लंड. मग माझ्या विमानाचं नाव काय? डकोटा. काय त्याचं विमानाचं नाव? डकोटा. आणि ते विमान घेऊन मी उडत होतो कुठून? ओव्हर फ्रान्स बॅक टू इंग्लंड. म्हणजे फ्रान्सहून मी कुठं चाललो होतो? इंग्लंडला. सी. I was dreaming of my holiday and looking forward to being with my family. मग मी त्या ठिकाणी स्वप्न बघत होतो विमान चालवता चालवता. काय स्वप्न? की माझी सुट्टी, माय हॉलिडे. आणि अजून पुढच्या गोष्टी मी काय बघत होतो स्वप्नात? मी माझ्या फॅमिलीसोबत त्या सुट्टींचा विचार करत होतो की मला सुट्टी घालवायची माझ्या फॅमिलीसोबत. असा मी विमान चालत चालत विचार करत होतो. आय लुक्ड ॲट माय वॉच 1:30 इन द मॉर्निंग. मी घड्याळीकडे पाहिलं माझ्या आणि किती वाजले होते तेव्हा? 1:30 वाजले होते सकाळचे. किती वाजले होते? 1:30. सकाळचे म्हणजे काय? रात्री 12 नंतरचा पुढचा आकडा AM सुरू होतो. काय होतो? अँटी मेरिडाईम त्याला आपण म्हणतो. म्हणजेच 12 पासून सकाळ सुरू होते, पुढे दुसरा दिवस उजाडतो. तर 1:30 वाजले होते.
आणि सगळे लोक झोपले होते. मी विमान चालवत होतो, स्वप्न बघत होतो. मी माझ्या सुट्टी कशी घालवायची, माझ्या फॅमिलीसोबत मी कसा राहीन या संदर्भात. आय शुड कॉल पॅरिस कंट्रोल सून आय थॉट. मग मी विचार केला, आता मी विमान उडवायला घेतलं, चालवायला घेतलं, तर मी आता पॅरिस कंट्रोलला, म्हणजे ज्या ठिकाणी विमानाला दिशा दाखविली जाते कंट्रोल रूममधून, म्हणजे आपल्या खाली जमिनीवरती जे ऑफिस असतं विमानासाठी, ते विमानांसाठी ते ऑफिस, त्याला कंट्रोल रूम म्हणतात. आणि तिथून विमान कोणत्या दिशेने उडतं आहे, कुठं जाणार आहे, त्याला दिशा दाखविली जाते त्या कंट्रोल रूममधून फोनवर कॉन्टॅक्ट करून. तर या ठिकाणी लेखकानेही विचार केला की मी आता फ्रान्स इथून निघालो आहे, तर मी फ्रान्सची राजधानी काय आहे, पॅरिस. त्या ठिकाणी कंट्रोल रूमला मी फोन करावा आणि सांगावं, ॲज आय लुक डाऊन पास द नोज ऑफ द एरोप्लेन आय सॉ द लाईट्स ऑफ अ बिग सिटी इन फ्रंट ऑफ मी. मग मी काय पाहिलं, बिग सिटी पाहिली, एक शहर पाहिलं. कुठं, आय सॉ द लाईट्स ऑफ बिग सिटी इन फ्रंट ऑफ मी. मी सगळे लाईट्स पाहिले शहराचे, वरून सगळे लाईट्स दिसत होते. रात्रीचा वेळ होता ना तो. आणि कुठून पाहिलं मी ते, अगदी समोरून माझ्या एरोप्लेनच्या नोजवरनं, म्हणजे नोज म्हणजे पुढच्या साईडने मला दिसत होते. मी विमान चालवताना पुढे खाली सगळे लाईट्स दिसत होते सिटीचे, शहराचे. काय झालं बघा, आय स्विच्ड ऑन द रेडिओ अँड सेड पॅरिस कंट्रोल डकोटा DS-088 हिअर. मग मी रेडिओ ऑन केला, माझ्या त्या ठिकाणी रेडिओ पॅरिस कंट्रोल म्हणजे कंट्रोल रूमशी बोलण्यासाठी, आणि सांगितलं की डकोटा DS-088 या ठिकाणी आहे, आकाशात फ्लाईट घेतलेलं आहे, उडायला घेतलेलं आहे, उडायला आलेला आहे, तर या ठिकाणी आहे, अशा प्रकारे तो सूचित करत होता ऑफिसला. कॅन यू हिअर मी, आय एम ऑन वे टू इंग्लंड ओव्हर. मी इंग्लंडला चाललो आहे, माझा आवाज ऐकायला येतो आहे का तुम्हाला, असं कंट्रोल रूमला तो फोन करून ते रेडिओद्वारे तो बोलू लागला. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल चित्रात. द व्हॉइस फ्रॉम द रेडिओ आन्सर्ड इमिडिएटली. काय झालं मग, रेडिओतून पुन्हा आन्सर आलं ते तिकडनं कंट्रोल रूममधून. DS-088 आय कॅन हिअर यू, यू आउट टू टर्न 12 degrees वेस्ट नाव DS-088 ओव्हर. मग कशा प्रकारचं ते ठिकाणी आन्सर आलं तिथून कंट्रोल रूममधून की तुमचा आवाज आम्हाला येतो आहे, आता तुम्ही 12 degrees वेस्ट म्हणजे पश्चिमेला वळा. तुमच्या DS-088 जो विमान आहे तो 12 degrees वेस्ट दिशेला तुम्ही ओढवा, असं त्यांना सांगितलं गेलं. आय चेक द मॅप अँड द कंपास, स्विच ओव्हर टू माय सेकंड अँड लास्ट फ्यूल टँक अँड टर्न द डकोटा 12 degrees वेस्ट टुवर्ड्स इंग्लंड. मग आता मला दिशा दर्शवण्यासाठी मी तर कॉल केला कुठं, पॅरिस कंट्रोल रूमला, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 12 degrees वेस्टला, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही इंग्लंडकडे जाण्यासाठी वळा. तुम्ही तिकडचा रस्ता जो आहे वेस्ट साईडला आकाशातून, तो तुम्हाला इंग्लंडकडे नेईल. आणि त्यांनी बघितलं, कंपासकडे बघितलं, 12 ईस्ट साईड कोणत्या साईडला आहे, वेस्ट साईड वळायला सांगितलं आहे त्यांनी 12 डिग्री. त्या ठिकाणी त्यांनी कंपास बघितलं, त्या ठिकाणी मशीन असतं त्या ठिकाणी, आणि त्या मशीनमध्ये बघून त्याने 12 डिग्री ओढायला घेतलं. आय विल बी इन टाईम फॉर ब्रेकफास्ट आय थॉट. मग मी विचार केला विमान चालवता काय की मी माझ्या फॅमिलीसोबत नाश्ता घेईल, ब्रेकफास्टच्या टाईमपर्यंत मी पोहोचेल तिथं. अ गुड बिग इंग्लिश ब्रेकफास्ट. आणि तो ब्रेकफास्ट कसा असेल, इंग्लंडमधला अगदी चांगला असा ब्रेकफास्ट. एव्हरीथिंग वॉज गोईंग वेल, इट वॉज ॲन इझी फ्लाईट. मी चालवत होतो विमान, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या, आणि अगदी सोप्या पद्धतीने मी माझ्या विमान चालवून मी जात होतो. पॅरिस वॉज अबाउट 150 kilometers बिहाइंड मी व्हेन आय सॉ द क्लाउड्स. मग ज्यावेळेस मी आकाशात त्या ठिकाणी ढग पाहिले त्यावेळेस
मी फ्रान्समध्ये म्हणजे पॅरिसमधून त्या ठिकाणाहून निघालो तर मी किती अंतरावरती पुढे आलो होतो? फ्रान्समधून इंग्लंडला जाताना 150 किलोमीटर पुढे येऊन गेलो होतो. म्हणजे मी पॅरिस मागे 150 किलोमीटर होतं, इतक्या अंतरावरती मी येऊन आलो होतो. स्टॉर्म क्लाउड्स दे वेअर ह्यूज, दे लुक्ड लाईक ब्लॅक माउंटेन्स स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी अक्रॉस द स्काय. आता 150 किलोमीटर अंतर मी गाठलं होतं. मला पुढे इंग्लंडला जायचं होतं, पण मी आकाशात काय पाहिले? स्टॉर्म क्लाउड्स, वादळाचे ढग पाहिले. आणि खूप मोठे मोठे ढग होते. ते अगदी पर्वतासारखे, काळ्या पर्वतासारखे दिसत होते. आणि सगळे माझ्या समोरच होते, मला दिसत होते. आय न्यू आय कुड नॉट फ्लाय अप अँड ओव्हर देम. मला माहिती होतं की या ढगांमधून मला जाता येणार नाही, मला विमान उडवता येणार नाही. अँड आय डिड नॉट हॅव इनफ फ्यूल टू फ्लाय अराउंड देम टू द नॉर्थ ऑर साऊथ. आणि माझ्या विमानामध्ये विमान उडवण्यासाठी उत्तर आणि दक्षिण दिशेकडे मी कधी उडवायला घेतलं विमान, तर माझ्या विमानात पेट्रोल पण नव्हतं, फ्यूल पण नव्हतं, पूर्ण इंधन पण नव्हतं की मी माझं विमान उडवू शकेल आणि इकडे तिकडे नेऊ शकेल. I out to go back to Paris, I thought, but I wanted to get home. I wanted that breakfast. मग मी विचार केला की मला पुन्हा परत फ्रान्सला जावं लागेल, पॅरिसला जावं लागेल. का? कारण की हे वादळी ढग दिसत आहेत आणि माझ्याकडे पेट्रोल पण नाही, इंधन पण नाही पूर्ण. कधी मी इकडं साऊथला किंवा नॉर्थला, उत्तर किंवा दक्षिणेला मी वळालो विमान घेऊन तर माझी फजिती होईल. मग मी विचार केला की मी पुन्हा परत जायचं मागे. पण अजून माझ्या मनात विचार आला की मला तर माझ्या घरी जायचं आहे, मला फॅमिलीला भेटायचं आहे आणि मला घरी जायचं आहे आणि मला तो ब्रेकफास्ट घ्यायचा आहे त्यांच्यासोबत बसून. आय विल टेक द रिस्क, आय थॉट, अँड फ्ल्यू दॅट ओल्ड डकोटा स्ट्रेट इन टू द स्टॉर्म. मग आता मी विचार केला की नाही, जरी हे वादळी ढग असले तरी मी रिस्क घेईल आणि मी त्याच्यातून जाईल आणि सरळ मी त्या ढगातून जाईल. माझ्या ओल्ड डकोटा मी तशा पद्धतीने नेला पुढे. इनसाइड द क्लाउड्स एव्हरीथिंग वॉज सडनली ब्लॅक. आता त्या ठिकाणी क्लाउडमध्ये मी गेलो, क्लाउडच्या इथून, आणि सगळं अंधार दिसायला लागलं, काळं दिसायला लागलं. इट वॉज इम्पॉसिबल टू सी एनिथिंग आउटसाइड द एरोप्लेन. आणि सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अशक्य होत्या. एरोप्लेनच्या बाहेर काहीच दिसत नव्हतं. द ओल्ड एरोप्लेन जम्प्ड अँड ट्विस्टेड इन द एअर. आणि माझा जो डकोटा एरोप्लेन जो होता तो खूप जुना होता आणि हवेत तो इकडं तिकडं त्या ठिकाणी हेलकावे घेत राहिला. आय लुक्ड ॲट द कंपास. मी कंपासकडे पाहिलं, मशीनकडे पाहिलं मध्ये. काय झालं पुढे बघा मग. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. हा पार्ट 1 आहे आपला या लेसनचा. पार्ट 2 आपण बघूया लगेचच. स्टुडंट्स लेट्स स्टडी द पार्ट 2 ऑफ द लेसन द ब्लॅक एरोप्लेन. Until now we studied that the author means the pilot here, he has left the France for England in his Dakota aeroplane. डकोटा एरोप्लेन घेऊन तो त्या ठिकाणाहून निघाला आहे. कोण? पायलट म्हणजे लेखक. आणि त्याला कुठं जायचं आहे? फ्रान्सहून इंग्लंडला जायचं आहे. आता तो मध्ये आला, 150 किलोमीटर अंतरावरती आला आणि त्या ठिकाणी त्याला तो वादळाच्या ढगामध्ये सापडला. त्याला सगळीकडे अंधार दिसत आहे. त्याच्या विमानात पेट्रोलही, इंधनही कमी आहे. आता तो विचार करतो आहे की त्याने स्वप्नही बघितलं आहे की मला माझ्या फॅमिलीसोबत सुट्ट्या घालवायच्या आहेत, माझ्या फॅमिलीसोबत आता घरी जाऊन मी ब्रेकफास्ट घेईल. आणि आता माझ्याकडे एवढं फ्यूल पण नाही, एवढं इंधन पण नाही. जर मी इकडं तिकडं विमान वळवलं आणि गेलो तर. मग त्याने विचार केला की मी पुन्हा पॅरिसला माघारी जावं. पण पुन्हा त्याने असा विचार केला की नाही, मला घरी जायचं आहे आणि मला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे माझ्या फॅमिलीसोबत. म्हणून मी आता रिस्क घेतो. आणि त्याने रिस्क घेऊन विमान त्या ढगांमध्ये टाकलं. म्हणजे त्या ठिकाणी काळ्या ढगांमध्ये जे पर्वतासारखे दिसत होते त्याच्यामध्ये तो गेला
आणि आजूबाजूला त्याला सगळं अंधार दिसत होतं. मग पुढे काय झालं बघा. आय कुड नॉट बिलीव्ह माय आईज. मला कोणत्याच प्रकारचा विश्वास बसत नव्हता माझ्या डोळ्यांनी. द कंपास वॉज टर्निंग राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. आता जो कंपास होता तो बिघडला. राऊंड 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 गोल गोल तो कंपास फिरत होता. इट वॉज डेड, कारण की तो आता बिघडला होता. जो मशीन जे होतं की जो दिशादर्शक त्याला म्हणतात, इंडिकेटर्स त्याला म्हणतात, तर ते बिघडलं होतं. इट वूड नॉट वर्क. ते अजिबात काम करत नव्हतं. द अदर इन्स्ट्रुमेंट्स वेअर सडनली डेड टू. आणि इतर विमानाचे इतर इन्स्ट्रुमेंट्स जे होते, साधनं होते, ते सुद्धा बंद पडले होते. आय ट्राईड द रेडिओ. आता मी रेडिओचा वापर केला. काय केला बघा. पॅरिस कंट्रोल, पॅरिस कंट्रोल, कॅन यू हिअर मी. देअर वॉज नो आन्सर. सी, मी आता रेडिओने मी पुन्हा पॅरिस कंट्रोल, पॅरिसला मी फोन लावला कंट्रोल रूमला. पॅरिस कंट्रोल, पॅरिस कंट्रोल, मला माझा आवाज ऐकायला येतं आहे का. पण त्या ठिकाणाहून कोणत्याच प्रकारचा आवाज येत नव्हता. रिप्लाय, आन्सर येत नव्हतं, उत्तर येत नव्हतं. द रेडिओ वॉज डेड टू, कारण की रेडिओसुद्धा बिघडला होता. आय हॅड नो रेडिओ. आता त्या पायलटकडे कोणत्याच प्रकारचा रेडिओ नव्हता. नो कंपास, कंपास पण नव्हती. अँड आय कुड नॉट सी व्हेअर आय वॉज. आणि त्याला माहिती पण नव्हतं, कळत पण नव्हतं की तो ढगांमध्ये आता कोणत्या दिशेला आणि कुठं आहे, कोणत्या ठिकाणी आहे आकाशात. आय वॉज लॉस्ट इन द स्टॉर्म, कारण की तो ढगात हरवला होता. देन इन द ब्लॅक क्लाउड्स क्वाईट नियर मी. आता त्या ढगांमध्ये, त्या काळ्या ढगांमध्ये अगदी जवळ, आय सॉ अनदर एरोप्लेन. त्याला काय दिसलं. एरोप्लेन दिसलं बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा. एरोप्लेन दिसलं त्याला. त्या ढगांमध्ये, काळ्या ढगांमध्ये अगदी जवळ एरोप्लेन दिसलं. दुसरं एरोप्लेन. आय हॅड नो लाईट्स ऑन इट्स विंग्स. इट हॅड नो लाईट्स ऑन इट्स विंग्स. आणि त्याच्या आजूबाजूला जे पंख असतात ना बघा, त्या पंखांवरती लाईट असतात. ते लाईटवरनं कळतं की एरोप्लेन उडतं आहे दुसरं असं. पण त्या ठिकाणी याला बिलकुल पण एरोप्लेनला लाईट नव्हते. बट आय कुड सी इट फ्लाईंग नेक्स्ट टू मी थ्रू द स्टॉर्म. परंतु पायलट, त्या लेखकाला दिसत होतं की ते एरोप्लेन त्याच्या अगदी जवळच पुढे उडत होतं. आय कुड सी द पायलट्सच फेस टर्न टुवर्ड्स मी. आणि त्याला हे पण दिसत होतं की त्या एरोप्लेनमधला जो पायलट होता तो माझ्याकडे बघत होता. त्याचा चेहरा मला दिसत होता. आय वॉज व्हेरी ग्लॅड टू सी अनदर पर्सन. आणि मला खूप आनंद झाला की एवढंच ढगाळ वादळी ढगांमध्ये कोणीच मला मदतीला नाही. माझा रेडिओ बिघडला, माझी कंपास बिघडली, मला पॅरिस कंट्रोल रूममध्ये मी कॉन्टॅक्ट केला, तिकडनंही मला काही आन्सर म्हणजे हे नाही, कारण की रेडिओच बिघडला, सगळ्या काही गोष्टी माझ्या बिघडल्या. तर मला आनंदच झाला ना की मला मदतीला कोणीतरी, मी त्याला मदतीचा हात मागू शकतो. म्हणून दुसरा एरोप्लेन दिसला आणि त्या पायलट पण त्या ठिकाणी मला त्याचा चेहरा दिसला. म्हणून त्या व्यक्तीला बघून मला खूप आनंद झाला. ही लिफ्टेड वन हँड अँड वेव्ड फॉलो मी, ही वॉज सेईंग. त्याने एक हात दाखवला असा मला, हातवारे करतो ना आपण असे लांबून, हात दिला आणि सांगितलं की अरे माझ्या मागोमाग ये, तू आता हरवला आहेस ना, माझ्या मागोमाग ये. फॉलो मी. ही नोज दॅट आय एम लॉस्ट आय थॉट. मला वाटलं की त्याला, समोरच्याला वाटलं आहे असं की मी हरवलो या ठिकाणी ढगांमध्ये, म्हणून त्याने सांगितलं की माझ्या मागोमाग ये असं. ही इज ट्राईंग टू हेल्प मी. तो मला मदत करत होता. बघा या ठिकाणी लेखकाचं विमान आणि पुढे तो मदतीचा हात देणारा विमान. ही टर्न हिज एरोप्लेन स्लोली टू द नॉर्थ. आता त्याने उत्तरेच्या दिशेकडे एरोप्लेन वळवला. इन फ्रंट ऑफ माय डकोटा. आणि माझं डकोटा विमान त्याच्या मागेच होता. सो दॅट इट वुड बी इझियर फॉर मी टू फॉलो हिम. की मी त्याच्या मागोमाग व्यवस्थित जाईल याच्यासाठी त्याने नॉर्थ दिशेला उडवला. आय वॉज व्हेरी हॅपी टू गो बिहाइंड द स्ट्रेंज एरोप्लेन लाईक अँड ओबिडियंट चाइल्ड. आणि मला खूप आनंद पण झाला की जो विमानाला मी ओळखत नाही, त्या विमानाच्या पायलटला मी ओळखत नाही, आणि त्याच्या मागोमाग मी अगदी शिस्तप्रिय पद्धतीने, जसं एखादा मुलगा कसं आज्ञाधारक असतो की त्याला बोलवलं तो आपल्या मागे मागे येतो, तशा प्रकारे मी त्याच्या मागोमाग गेलो, त्या विमानाच्या मागोमाग. After half an hour, the strange black aeroplane was still there in front of me in the clouds. आफ्टर हाफ ॲन आवर, जे अर्धा तासानंतर ते जे स्ट्रेंज ब्लॅक एरोप्लेन होता, तो एरोप्लेन कसा होता मग, ब्लॅक एरोप्लेन होता. लेखकाला जो मदत करत होता एक प्रकारे, तो ब्लॅक एरोप्लेन होता आणि तो त्या क्लाउड्समध्ये
माझ्या समोर होता, म्हणजे माझ्या विमानासमोर होता, असं लेखक म्हणतोय. नाव देअर वॉज ओनली इनफ फ्यूल इन द ओल्ड डकोटाज लास्ट टँक टू फ्लाय फॉर 5 or 10 minutes मोर. आता माझ्या विमानामध्ये फक्त 10 मिनटं किंवा 5 मिनटं उडेल माझं विमान, एवढंच त्या ठिकाणी इंधन म्हणजे पेट्रोल उरलेलं होतं. कधी जास्त त्या ठिकाणी मी उडायला प्रयत्न केला असता तर पेट्रोल संपलं असतं आणि माझं विमान खाली पडलं असतं. त्या ठिकाणी लेखक आपल्याला असं सांगताय. आय वॉज स्टार्टिंग टू फील फ्रायटंड अगेन. आणि आता त्या ठिकाणी माझं पेट्रोल संपेल माझ्या विमानाचं आणि मला भीती वाटायला लागली. बट देन ही स्टार्टेड टू गो डाऊन. आणि पण माझं विमान त्या ठिकाणी अँड आय फॉलोड थ्रू द स्टॉर्म. माझं विमान त्या ठिकाणी काय झालं, खालच्या दिशेने यायला लागलं आणि मी ते स्टॉर्ममधून बाहेर निघालो. आय फॉलोड थ्रू द स्टॉर्म, त्याच्या थ्रू बाहेर निघालो. सडनली आय केम आउट ऑफ द क्लाउड्स. आणि मी अचानकपणे त्या ढगांमधून बाहेर निघालो. अँड सॉ 2 लॉंग स्ट्रेट लाईन्स ऑफ लाईट्स इन फ्रंट ऑफ मी. आणि काय बघितलं मी, ढगातून बाहेर निघाल्यावरती लाईन्स बघितल्या, स्ट्रेट लाईट्स ना, समोर लाईन बघितल्या मी अशा, म्हणजे एक रोडच बघितला मी आणि त्या ठिकाणी लाईट पण बघितले. म्हणजेच काय झालं मग, इट वॉज अ रनवे. म्हणजे मी काय बघितलं, डायरेक्ट ढगातून बाहेर निघाल्यावरती खालच्या दिशेने आल्यावरती रनवे बघितला, म्हणजे एअरपोर्ट बघितला. अँड एअरपोर्ट आय वॉज सेफ, आणि मी सुरक्षित होतो. आय टर्न टू लुक फॉर माय फ्रेंड इन द ब्लॅक एरोप्लेन. मग मी माझ्या मित्राकडे वळून बघितलं, म्हणजे जो ब्लॅक एरोप्लेन होता माझ्यासाठी, ज्याने मला मदत केली, मी त्याच्याकडे बघितलं. बट द स्काय वॉज एम्प्टी. पण तो आकाशात मला काहीच दिसलं नाही. म्हणजे ते विमान कुठं गेलं काही कळत नाही, समजत नाही. म्हणजे ते ब्लॅक एरोप्लेन होतं, मला काही कळत नाही. मी त्याला बघितलं, पण मी बघितलं तर आकाशात तो दिसलाच नाही. देअर वॉज नथिंग देअर. पण तो त्या ठिकाणी काहीच नव्हतं. द ब्लॅक एरोप्लेन वॉज गॉन. आणि तो काळा जो विमान होता त्या ठिकाणाहून गेलेला होता. आय कुड नॉट सी इट एनिवेअर. आणि मला तो कुठंच दिसला नाही. नंतर आय लँडेड अँड वॉज नॉट सॉरी टू वॉक अवे फ्रॉम द ओल्ड डकोटा नियर द कंट्रोल टॉवर. आणि आता मी माझं विमान जमिनीवर आणलं आणि मी कंट्रोल टॉवर त्या ठिकाणी ऑफिसकडे गेलो. आय वेंट अँड आस्क्ड अ वुमन इन द कंट्रोल सेंटर व्हेअर आय वॉज अँड हू द अदर पायलट वॉज. मग मी त्या ठिकाणी कंट्रोल रूममध्ये गेलो आणि त्या कंट्रोल रूममध्ये बसलेल्या त्या महिलेला विचारलं की मी तर होतो या ठिकाणी विमान चालवणारा, पण दुसरा पायलट कोण होता, अजून दुसरं विमान कोणतं होतं त्या ठिकाणी, तुम्ही मला सांगाल का. आय वॉन्टेड टू से थँक्यू. कारण की मला त्याला थँक्यू म्हणायचं आहे. शी लुक्ड ॲट मी व्हेरी स्ट्रेंजली अँड देन लाफ्ड. आता तिने माझ्याकडे अगदी विचित्रपणे पाहिलं आणि हसायला लागली. अनदर एरोप्लेन अप देअर इज इन द स्टॉर्म. नो अदर एरोप्लेन्स वेअर फ्लाइंग टू नाईट. आणि ती म्हणायला लागली, अजून कोणतं विमान, दुसरं विमान त्या ठिकाणी त्या स्टॉर्ममध्ये कोणतंच विमान नव्हतं. आज रात्री कोणतंच विमान उडत नव्हतं. युअर्स वॉज द ओनली वन आय कुड सी ऑन द रडार. आणि या ठिकाणी मी जे बघत होती मशीनवरती की फक्त तुमचाच विमान उडत होता, दुसरं कोणताच विमान नव्हता. मग तुम्हाला कोणता विमान दिसला. ती हसायला लागली. So who helped me to arrive there safely without a compass or a radio and without any more fuel in my tanks? Who was the pilot on the strange black aeroplane flying in the storm without lights? मग मला कोणी मदत केली. मी अगदी सुरक्षितरित्या खाली आलो. माझी तर कंपास बिघडली होती, रेडिओ बिघडला होता, माझ्या विमानात पुरेसं इंधन पण नव्हतं. मग मला कोणी मदत केली. मग तो कोणता पायलट होता, अशा प्रकारे असं कोणता ब्लॅक एरोप्लेन होतं ते की त्याने मला मदत केली, की जो एवढ्या वादळमध्ये ढगांमध्ये तो विदाऊट लाईट्स, कोणत्याच प्रकारच्या लाईट नसतानाही उडत होता, असं त्याने त्या वुमनला विचारलं. थँक्यू. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे लेखकाने त्याला ब्लॅक एरोप्लेन दिसलं आणि त्या ब्लॅक एरोप्लेनने त्याला मदत केली. मग आता ते ब्लॅक एरोप्लेन होतं का नाही, खरंच आहे की नाही, का भ्रम होता, काही वेगळ्या पद्धतीचं काही होतं, अशा प्रकारे लेखकाला ते जाणवलं. अशा प्रकारे हा ब्लॅक एरोप्लेन लेसन आहे. थँक्यू.